कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयश्रीताई, त्याचं काय आहे ना, म्हणजे आमच्याकडे दुसरी प्रॉपर्टी नाहीये ना। पण मी काय करणार? नाही नाही, म्हणजे तुम्ही काही करू नका, फक्त थोडा धीर धरा। काय झालं ना, थोडासा प्रॉब्लेम झालाय। आमच्या एका नातेवाईकांची सही लागणार आहे, ती मिळत नाहीये। हो, पण अशी कुठल्या नातेवाईकाची सही हवी आहे ज्याच्या वाचून तुमचं काम अडलंय? नाही म्हणजे दुसऱ्या गुणाचा तुमच्या प्रॉपर्टीवर कसा काय अधिकार असेल? आणि सुधीर भाऊ, तुम्हाला कोणी भाऊ बहीण नाहीये ना? आणि तुमचा मुलगा तर हयात नाहीये, मग असं कोणाच्या सही वाचून काम अडलंय तुमचं? म्हणजे माझे एक चुलत काका आहेत, गावालाच असतात, म्हातारे आहेत ते, त्यामुळे ते इकडे येऊ शकणार नाहीयेत ना। मला त्यांच्याशी फोनवरच बोलावं लागेल किंवा मग मला स्वतःला गावाला जावं लागेल, म्हणून थोडासा विलंब होऊ शकेल। आणि या काकाने सही करायला नकार दिला तर? बघा बाई, मी माझ्या मनाच्या शांतीसाठी स्वामीजींना बोलवलं होतं, पण हे लग्न होऊ देणं न देणं हे अजूनही माझ्याच हातात आहे। बघा बाई, म्हणजे माझी अट जर तुम्ही पूर्ण केली नाहीत तर हे लग्न होऊ द्यायचं की नाही या बाबतीत मला पुनर्विचार करावा लागेल। तू कशाला बोललीस? त्यांना काही शार्दूल बद्दल कळलं तर? चुकून तोंडातून निघून गेलो हो, सॉरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।